नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. साकूरमध्ये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तहसीलदार कार्यालयाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न. आज साकूर येथे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तहसीलदार कार्यालयाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात आले होते. यावेळी आयोजित केलेल्या या कॅम्प सर्कलचे श्री विश्वजित वसंतराव चौगले तसेच तलाठी श्री सोमनाथ नाना शेरमाळे आणि सौ अमृता अनिल कुळपकर राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच अल्पसंख्याकांचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख तसेच तेथील कर्मचारी वर्ग शिवा कातोरे, कैलासभाऊ डोके, इसाक पटेल, अक्षहर अजहर पटेल, सदाम पटेल, मनसूर पटेल, सुभाष भुजबळ व सर्व आशा सेविका हजर होत्या. त्यावेळी काही महिलांना व काही पुरुषांना दाखल्याचे वाटप झाले. सर्कल भाऊसाहेब चौगले यांनी मनोगत व्यक्त केले आणि अमृता कोळपकर यांनी देखील त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केले. तसेच रऊफ शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्वांच्या बोलण्यातून एकच निष्कर्षाला बांधावरील वाद मिळतील आणि सर्व नकाशे सर्व रोड नकाशावर येतील असे सांगितले. अशा प्रकारे साकूर येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशी जी योजना जे या आजच्या याच्यामध्ये अनेक योजनांचा आपण आढावा घेणार आहोत, त्यासाठी मार्गदर्शन ते करणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाची जर योजना कोणती असेल तर ती आहे पानंद रस्ते योजना, ज्याच्याबद्दल आता सर्कल भाऊसाहेब यांनी माहिती दिली. आणि आपण पाहतो की शेतकऱ्यांच्यामध्ये जे आपापसात जे वाद होतात किंवा पोलीस स्टेशनमध्ये 90% तक्रारी या आपण पाहतो तर त्या या बांधावरूनच झालेल्या असतात. आणि त्यामुळं आजपर्यंत कुणीही कोणत्याही सरकारने ज्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही त्याच्याकडं महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब आणि आपले आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सूचनेनुसार आपण या पानंद रस्त्याचं आपण आढावा घेत आहोत. आत्ताच भाऊसाहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे ग्रामसभेत देखील आपण त्या रस्त्यांचं वाचन आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नकाशावरील जे रस्ते आहेत त्यांना आपण क्रमांक दिलेले आहेत आणि जे रस्ते नकाशावरती नाही आहेत ते पण आपण मागणीनुसार, जसं बरेचसे शेतकरी त्यानंतर भेटलेत, आत्ताही काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची मागणी आहे की त्यांना येण्या जाण्यासाठी रस्त्यातून शेतातून येण्या जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे, तर त्याचीसुद्धा मागणीची दखल घेऊ त्याचासुद्धा जो काही भूमी अभिलेख लेखला तो लेखाजोखा त्याचा सादर केला जाईल. आणि या ठिकाणी 100% शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पानंद रस्त्यावरती विशेष मोहीम सुरू आहे. शासनाने, महाराष्ट्र शासनाने जी 17 सप्टेंबरपासून तर ते 2 ऑक्टोबरपर्यंत जो सप्ताह राबवला, त्या सप्त्यामध्ये मुख्यतः रस्त्यांकडे जास्तीत जास्त भर दिला गेला. मी आत्ताच परवा 2 दिवसापूर्वी आमदार साहेबांना जे निवेदन दिलं की जोगे पठार ते मांडवेपर्यंत रस्ता, तर एक आनंदाची बाब म्हणजे तो रस्ता आज नकाशावर येणार आहे आणि तिथलं कामसुद्धा आमदार साहेब करणार आहेत. तर मी शासनाचे या वतीने आभार मानते की त्यांनी की शेतकऱ्यांचं असो किंवा इतर सामान्य वर्गाचं असो हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज हा कॅम्प आयोजित केला. यामध्ये तुम्हाला PM चे पैसे जे संदर्भात असो किंवा शेतकरी कार्ड असो किंवा संजय गांधी निराधार योजनेचे असे जे फॉर्म असतील त्या या ठिकाणी तुम्हाला भाऊसाहेब असो किंवा इथले सर्व अधिकारी ते काम तुमचं पूर्ण करतील. कारण आज जो कॅम्प आहे तर साहेबांच्या माध्यमातून तर कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि मी महाराष्ट्र शासनामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे व तसेच महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ यांचे सर्व साकूर परिसराच्या वतीने मी आभार व्यक्त करते की त्यांनी लवकरात लवकर हा कॅम्प लावून आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या किंवा आमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न असू द्या आज या ठिकाणी मार्गी लागतील एवढेच या ठिकाणी. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आज साकूरमध्ये 24 सप्टेंबर रोजी कॅम्प आयोजित केलेला आहे. तर त्यामध्ये या दृष्टीने सेवा पंधरवडा महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या मोहिमेअंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत ग्रामीण भागातील रस्ते, हद्दीचे रस्ते किंवा ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग
आणि यांचं सीमांकन करून त्यांना एक क्रमांक द्यायचा आहे की जेणेकरून नकाशात असणारे रस्ते आणि नकाशावर नसणारे परंतु आज चालू असणारे आणि वापरात असणारे तर या रस्त्यांचं पाहणी करून त्यांना सीमांकन करून एक कोड क्रमांक द्यायचा आहे. जसा आपल्या राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गांना जसा कोड नंबर आहे किंवा क्रमांक आहे तसा क्रमांक द्यायचा आहे. आणि जे रस्ते खाजगी स्वरूपात अस्तित्वात आहेत की ज्यावर काही ठिकाणी सर्वसामान्य किंवा पूर्णपणे जनतेला जाण्यासाठी काही ठिकाणी प्रतिबंध केला जातो तसं न होता सर्व रस्ते हे शासकीय मालकीचे करून सरकारी दप्तरी त्याची नोंद घेऊन सर्वसामान्यांसाठी ये जा करण्यासाठी ते रस्ते खुले करायचे, सर्व लोकांना त्याचा वापर करता आला पाहिजे. तर त्या संदर्भात ही मोहीम आहे सेवा पंधरवडा अंतर्गत. तर सेवा पंधरवडा अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आपण 17/9 पासून ते 21/9 त्याचा 5 दिवसाचा कार्यक्रम घेतला होता. की 17/9 पासून आपण राज्यस्वाभियानाच्या अगोदर तर रस्त्यांची गावातल्या लिस्ट काढली की जे रस्ते नकाशावर आहेत आणि नकाशावर नसणाऱ्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामध्ये पानंद रस्ते, मुख्य रस्ते, डबल डॉटेड रस्ते किंवा सिंगल डॉटेड रस्ते नकाशाचे, तसेच पायवाटा किंवा जुन्यामध्ये आपण गाडी मार्ग किंवा ओढ्याच्या काठून जाणारे रस्ते तर ह्या सगळ्यांची पाहणी केलेली आहे. आणि ते रस्ते सगळे सरकारी रेकॉर्डवर घेण्यासाठी मोहीम केली. त्यानंतर 18/9ला आपण गावोगावी म्हणजे साकूर गावातले आता 41 रस्ते आपण केलेले आहेत. तसं वरवंडी, कुंभारवाडी, खांबे, खरशिंदे या आपल्या साकूर मंडळातील सर्कलमध्ये सर्व गावामध्ये शिवार फेरी घेतली. शिवार फेरीमध्ये प्रत्यक्ष दिसणारे रस्ते नकाशातील असो किंवा नकाशाच्या व्यतिरिक्त असणारे रस्ते यांची नोंद आपण रेकॉर्डवर घेतली. आणि परत भूमी अभिलेखला आपण त्याची यादी सादर केलेली आहे. भूमी अभिलेखला आपण त्याचं एक अंदाजे मोजमाप दिलेलं आहे की एखादा रस्ता 10 फूट ते 15 फूट किंवा मोठा डबल डॉटेड रस्ता 21 फूट ते 25 फूट आहे. आणि जे मोठे दुबार रस्ते आहेत म्हणजे भरीव रस्ते ते 33 फुटापर्यंत आहेत. तर शिवरस्ते आहेत काही, शिवरस्त्यांची पण काही ठिकाणी रुंदी लांबी जास्त आहे किंवा कमी जास्त आहे. त्यासाठी भूमी अभिलेखला ही यादी सादर करून आपण भूमी अभिलेखमार्फत मोजणी करून ते पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करून रस्ते त्याच्या दुतर्फा झाडं लावायची जेणेकरून त्या रस्त्यांच्या हद्दी आणि सीमा ह्या कायम केल्या जातात. आणि त्या हद्दी आणि सीमा कायम झाल्यानंतर भूमी अभिलेख आणि महसूल विभाग यांच्या सहकार्यानं हे संपूर्ण रेकॉर्ड हे कायम आपला गाव नमुना 1 फ हा शासनाने नवीन निर्माण केलेला आहे. तर आता आपल्या गाव नमुना 1 फ मध्ये गावात असणारे सर्व रस्ते मग ते सिंगल डॉटेड म्हणजे आपण म्हणतो 7 फूट ते 10 फूट रस्ता, 12 फूट ते 15 फूट रस्ते, 18 ते 21 फूट आणि 33 फुटापर्यंत असणारे रस्ते या सर्व रस्त्यांची गणना ही रेकॉर्डवर होईल. आणि रेकॉर्डवर असणारा रस्ता हा शासकीय मालकीचा असल्यामुळे त्याला कुणालाही तो माझा खाजगी रस्ता आहे किंवा माझ्या शेताच्या बाहेर आहे म्हणून कुणालाही प्रतिबंध करता येणार नाही. यामुळे शासनाने हा उपक्रम आणलेला आहे की जेणेकरून शेतीवरील बांधावरील वादविवाद तंटे हे होणार नाहीत आणि सर्वांना याचा लाभ घेता येईल. तर ह्या मोहिमेअंतर्गत आपण सर्व रस्त्यांची पाहणी केलेली आहे, त्याचं रेकॉर्ड बनवलं आहे. आणि आज रोजी त्या अनुषंगाने आपण दुसरे त्यात दिलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत जे पुढील कार्यक्रम दिलेत नाविन्यपूर्ण उपक्रम. नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये काय आहे की आपल्या भागात पुनर्वसनाच्या जमिनी आणि मूळ कायद्याच्या 43च्या असणाऱ्या जमिनी. तर पुनर्वसनाच्या जमिनी आपल्या साकूर मंडळात आपण शोध घेतला पण पुनर्वसनातून ज्या वर्ग 2मध्ये भेटले जमिनीचा प्रकार आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कुळ कायदा कलम 43 अंतर्गत असणाऱ्या सर्व जमिनींची माहिती आपण घेतलेली आहे, रेकॉर्ड तयार केले. त्यातून ज्या लोकांच्या 43च्या शेतीची जमीन असेल त्यांचं रेकॉर्ड पाहून ती वर्ग 2 मधून वर्ग 1 करून ती निर्मित केली जाईल जमीन की ती कोणतीही निर्बंधात राहणार नाही किंवा परमिशन खरेदी विक्रीसाठी किंवा तुम्हाला कोणतंही बिनशेती करण्यासाठी काही करण्यासाठी कुठला निर्बंध राहणार नाही जेणेकरून ती वर्ग 1 करण्यात येईल जमीन. तर तो नाविन्यपूर्णमध्ये करून सर्वसामान्यांना म्हणजे लोकांनी ते येऊन सांगण्यापेक्षा आम्ही स्वतःहून ते रेकॉर्ड काढले आणि पूर्णपणे जनतेला त्याचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था आपण केलेली आहे. याच्याबद्दल रौबाई 2 शब्द बोला तुम्ही. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.